My dear brothers and sisters, today, Wednesday, 28th August, and today is also the feast of Saint Augustine the Great. आणि आजच्या ह्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो की हा जो संत पौल आहे हा थेसलोनिकेकरांना सांगतो आहे की काही लोक समाजामध्ये असे असतात की जे हेकीखोर आहेत, त्यांची दुष्ट प्रवृत्ती आहे आणि तुम्ही त्यांच्या मागे लागू नका, कारण त्यांचं परिवर्तन कधीही होणार नाही. म्हणून अशा लोकांपासून तुम्ही दूर राहिले तर तुमचं तारण होईल. आणि त्या दृष्टिकोनातून तो परमेश्वर देखील तुमचं रक्षण करणार आहे, परमेश्वर देखील तुमची दखल घेणार आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. आणि केवळ बरेचसे लोक असं सांगतात किंवा जे जुने यहुदी लोक आहेत ते असं सांगतात, म्हणून तुम्ही ते गोष्टी करू नका. म्हणून अशा ह्या दुष्टापासून आपण कसे दूर राहावे आणि काही गोष्टी बाबतीत आपण सहनशील असावे. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सहन केल्या नाही तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही देखील थोडेसे कष्टाळू असावेत. आणि काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून तुम्ही केवळ जर काम करीत नसतील तर तुम्ही जेवणही घेऊ नये असं मी म्हणेन. आणि म्हणून संत पौल त्यांना जागृत करत आहे की एका बाजूने लोक तुम्हाला कसं ह्या वाईटापासून दूर नेत आहेत आणि म्हणून तुम्ही त्या बाबतीत स्वतःची दखल घेणं हे किती आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूने माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्त हा देखील शास्त्री परिषद देखील तशाच गोष्टीविषयी जागृत करत आहे. कारण प्रभू येशू समोर हा शास्त्री परिषदचा जो गट आहे तो गट म्हणजे फार मोठी समस्या आहे. कारण त्यांची शिकवणूक एक आणि त्यांचं वागणं भलतंच. आणि म्हणून अशा प्रकारे ते स्वतः आपल्या कोणत्याही प्रकारे एक आदर्श देऊ शकत नाही. आणि म्हणून येशू सांगतो आहे की तुम्ही, येशू त्यांना कबरांची उपमा देत आहे की कबरा कशा बाहेरून सफेद रंगाने घडून आणि सुंदर दिसतात, पण आतमध्ये सगळी आपल्याला घाण दिसते आणि सगळी हाडं कुजणं हे सगळं मांस सगळं कुजलेलं असतं, त्याला जी घाण आहे तशा प्रकारची वृत्ती ह्या शास्त्री पुरुषामध्ये आहे. म्हणून त्यांनी त्यांचं जीवन बदलल्याशिवाय त्यांचं तारण होणारच नाही असं जर काही येशू त्यांना सांगत आहे. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे हे जे लोक अश्लीलतेचं दर्शन घडवतात त्याबद्दल त्यांना शिक्षा देखील होणार आहे. म्हणून आपण लोकांना चुकीच्या गोष्टी शिकवल्या तर ते चांगलं आहे असं नाही, त्याचे परिणाम आपल्यावरच होणार आहेत आणि आपल्याला न्यायाच्या दिवशी त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ह्या लोकांना अधिक सावध करीत आहेत. आणि विशेषतः तो सांगत आहे की तुम्ही ह्या कबरा बाहेरून साफ करतात, परंतु आतून काय, म्हणजे तुमचं जीवन आतून सुधारल्याशिवाय आणि तुमचं अंतःकरण शुद्ध, पवित्र आणि नीतिमान किंवा ज्याला आपण म्हणतो की समाजामध्ये सज्जनता तुम्ही दाखवल्याशिवाय तुमचं तारण होणे शक्य नाही. आणि म्हणून त्यांच्या कर्तृत्वाचं माप जे आहे ते त्यांना भरावं लागणार आहे. आणि विशेषतः ते जे संदेष्टाचे घात करतात त्याची शिक्षा देखील त्यांना होणार आहे.